हे योग्या, अरे इकडे ना. रव्या, तुला माहित नाही का तुझ्या दुकानातून खरेदी करायची नाही आम्हाला? अरे तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध केला ना, म्हणून आमच्या लोकांनी सांगितलंय तुझ्या दुकानातून खरेदी करायची नाही. ठीक आहे बाबा, मी नाही विरोध केला रे, आमच्या समाजातल्या लोकांनी विरोध केलाय. आता त्यात माझं काय चुकलं मला तेच कळत नाही. जाऊ दे, तू तर माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना, अगदी शाळेपासूनचा. तुला नसन किराणा खरेदी करायचं तर नको करू, पण एक मित्र म्हणून तर भेटायला येशील ना. बोल. योग्या, मी गावात थांबणार नाहीये, मी पुण्याला चाललोय. तिथं मावस भाऊ राहतोय माझा. तो बोलला मी तुला माझ्या ओळखीच्या दुकानात कामाला लावून देतो. आता हा पगार थोडा कमी आहे, पण भागवायचं कसं तरी. एकदा सूर लागला ना, गावचं सगळं गाबाळ घेऊन मी तिकडे जाणार. हा, बायकोला पण कुठेतरी कामाला लावीन, नाहीतर करेल धुण्या भांड्याची कामं. रव्या, तू गाव सोडून पुण्याला जाणार? काय करू योग्या, जात कोणतीही असली तरी पोटासाठी सर्वांनाच लागतं ना. आता पहिल्यासारखी पण कमाई राहिली नाही, त्यामुळे गावात थांबून तरी काय करणार आहे. अरे मी गावाला आपलंसं केलं होतं, पण इथल्या लोकांना मीच नकोसं झालो. अरे पहिली गावात माणसं राहायची, आणि आता इथं जाती राहतात. ए योगेश, इकडं काय करतो रे? आणि तुला सांगितलं ना याच्या दुकानात काय घ्यायचं नाही. अरे या लोकांनी आपल्याला लय त्रास दिलाय. तुला काय घ्यायचं असेल ना तर पुढल्या दुकानात घे. चल. बाजी अण्णा, आपल्या आरक्षणाला याने विरोध केलाय का? नाही ना, मग त्याची शिक्षा याला कशाला? आणि तसंही पण आता कायमचा पुण्याला जाणार आहे. अण्णा, जर असाच गावातला एक एक माणूस जात राहिला ना, तर गावाच्या गावं रिकामी होतील. आणि गावं रिकामी झाली ना, सगळे व्यवहार बंद पडतील. सगळी लोक एकमेकांवर अवलंबून असतात. अहो, काही लोक शेती करतात, काही शेतमजुरी करतात, काही शेतीचे अवजारं बनवतात, काही किराणा मालाचं दुकान चालवतात, काही जण केस कापतात, काही फळं विकतात, भाजीपाला विकतात. ही आपली कृषी प्रधान संस्कृती संपवायची का आपल्याला? अरे पण यांचा विरोध का आपल्याला? न्याय सगळ्यांना मिळायला पाहिजे बाजींना. आपण आपल्या आपल्यात भांडून न्याय मिळणार नाही. आपण एकत्र येऊन न्याय मिळेल. न्यायालयात, सरकार दरबारी आपण एकत्र येऊन आपली बाजू मांडू. आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रात जो कोणी मागे राहिलाय ना, त्याला पुढे आणू. आपला महाराष्ट्र धर्म जपू, नाहीतर बाहेरचे लोक येऊन आपल्यालाच गुलाम करतील. आपण आपल्याच मातीत परके होऊ. बघतोय ना, सगळी किराणा मालाची दुकानं बाहेरची लोक चालवतात. सोन्या चांदीपासून काचेच्या दुकानापासून घरांच्या विटांपर्यंत बाहेरच्या राज्यातला माणूस इथे येऊन व्यवसाय करतोय, इथल्या जमिनी घेतोय. आणि आपण आपल्याच माणसांशी भांडत बसलोय. हे बदलायला हवं, तरच आपण आपल्या मातीत टिकू. नाहीतर परक्याची गुलामी फिक्स आहे. आईला हे माझ्या लक्षातच आलं नाही गाड्या. ह्यो महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, हा टिकला पाहिजे. बाजांना, लढाई फक्त तुमच्या एकट्याची नाहीये, आपल्या सर्वांची. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.